चुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक नंबर 15. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. हे बघा, ही धरती मृत्यूभूमी आहे आणि हे सत्य आहे. या विश्वामध्ये जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू आहे. फक्त सप्त चिरंजीव उघड येतात. आपण ते सप्त चिरंजीव पुढे पाहूया. इथे सर्व नाशवंत आहे. उपजते नाशे. जे जन्माला आलेला आहे त्याचा नाश आहे. एकदा एखादी वस्तू निर्माण झाली की तिला काही काळ असतो. उदाहरणार्थ, आपण दुकानामधून एखादा बल्ब घेतला तर दुकानदार त्याची गॅरंटी देतो की 1 वर्षाची याची गॅरंटी. परंतु आपल्या ह्या नरदेहाची गॅरंटी नाहीये. बल्ब हा निर्जीव आहे, अचेतन, आणि आपला जो जीव आहे, आपला देह आहे, अचेतन आहे. तरी सुद्धा त्याची गॅरंटी नाही, शाश्वती नाहीये. आणि ज्याची शाश्वती नाही, गॅरंटी नाहीये, आपण त्याच्याविषयी जास्त विचार करतोय. खरं म्हणजे आपण काय करतोय की आपण अमर असल्यासारखं या जगामध्ये वागतोय. या विश्वामध्ये फक्त सप्त चिरंजीव आहेत. सप्त चिरंजीव कोणकोणते? तर अश्वत्थामा, हनुमंत, विभीषण, परशुराम, व्यास महर्षी, राजा बली, कृपाचार्य, हे सप्त चिरंजीवी. आणि 8वे जे मार्कंडे आहेत ते कलियुगामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी, भगवान ज्यावेळेस अवतार घेणार तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणून मार्कंडेय ऋषी आहेत. कारण यापुढे सत्ययुगाचा उदय होणार आहे. कलियुगातून सत्ययुगात नेण्यासाठी ऋषी मार्कंडेय हे भगवानांना सहाय्य करणार आहेत. म्हणून ते चिरंजीव मध्ये मोडतात. मार्कंडेय ऋषींचं पुराण फार मोठं एक मार्कंडेय पुराण आहे. त्याच्यामध्ये मा नर्मदेचा रेवाखंड म्हणून एक भाग आहे. जी आपण नर्मदा परिक्रमा करतो त्या सर्व नर्मदा परिक्रमेचं वर्णन मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणामध्ये रेवाखंडामध्ये केलेलं आहे. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. हे जे विश्व आहे ही मृत्यूची भूमी आहे. इथे पशु पक्षी, जीव जंतू, झाड तरू या सर्वांचा विनाश होणार आहे. नवे नवे ह्या विश्वाचा पण एक दिवस विनाश होत असतो. ज्यावेळी प्रलय होतो त्यावेळेस हे सर्व विश्व नष्ट होतं आणि सृष्टीची पुनर्निर्मिती होत असते. परंतु काय की आपला विनाश होणार आहे. आपण सप्त चिरंजीवी जरी नाही झालो तरी पुनरपि जनन पुढच्या जन्मामध्ये हे जन्ममृत्यूचा जर फेरा चुकवायचा असेल तर पण मोक्ष प्राप्तीसाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. कुठलाही जन्म हा त्रासदायकच आहे. कुठल्याही योनीमध्ये घ्या तुम्ही, त्यातल्या त्यात आपल्याला हा मानवी ध्येय मिळालेला आहे आणि याचं काय करायचं, आपल्याला सार्थक करायचे आहे. आपल्याला सगळं माहिती आहे की कोण कधी जाणार याची काही शाश्वती नाहीये. अकस्मात सगळं घडतंय.
काळ आपल्याकडे धाव घेतोय, आपण काळाच्या तोंडाकडे चाललेलो आहोत. घडी घडी काळ वाट यायची पाहे. अजूनही किती आहे अवकाश आपल्याला माहित नाहीये. यम इतका प्रामाणिक आहे ना की तो काळ वेळ ठिकाण कधीच चुकत नाही. आपण चुका करू. या मनुष्य देहाला हे जे जीवन मिळालेलं आहे हे वयावरती मिळालेलं नाहीये, हे श्वासावरती मिळालेलं आहे. आणि आपला अंतिम श्वास कधी आहे हे आपल्याला माहित नाहीये. डॉक्टर पण सांगू शकत नाही. डॉक्टर तुम्हाला काय करेल की तुम्हाला वेदना कमी करून देईल. ह्या देहाला ज्या यातना होतात, वेदना होतात त्या कमी करेल, पण तो आयुष्य नाही वाढू शकत. आयुष्य हे काळ वेळेनुसार ठरलेलं आहे. आणि एवढं सगळं असताना श्री समर्थ सांगतात की अरे बाबा, तुमच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. तुम्हाला जर त्याच्यातून सोडवून करायची असेल तर काय करा, आपुल्यापणे करा सोडवणं. संसार बंधन तोडा वेगी. संसार सोडावं नाही म्हटलं, संसाराची जी बंधनं आहेत आपल्याला ती तोडायची असतात. संसारामध्ये राहून संसाराची बंधनं तोडायची असतात. काय झालं की आमच्या मित्रांनी एक पोपट पाळला होता. अगदी लहानपणापासून तो पोपट पाळला आणि त्याला त्याचा खूप लळा लागला. आणि मग पुढे त्याला इतका लळा लागला की मग पुढे पुढे तो पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढायचे, फिरवायचे, हे करायचे. पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं की तो परत आत जाऊन बसायचा. आणि मग काही काळानंतर तो पिंजरा मोडकळीला आला. पिंजरा मोडकळीला आला, तो पिंजरा मोडला, पण मग तो पोपट त्या खिडकीवरती बसायचा, गजावरती बसायचा. पिंजरा निघून गेला, त्याची बंधनं सगळी तुटली, परंतु तो मनाने तिथेच गुंतून पडला. तसं आपण या प्रपंचामध्ये गुंतायचं नाही. प्रपंचात राहायचं, परंतु परमार्थ दिशेने वाटचाल करायची. आपण काय करतोय? प्रयत्नाने प्रपंच करतोय आणि सवडीने परमार्थ करतोय. खरं म्हणजे सवडीने प्रपंच करायचा असतो आणि प्रयत्नाने परमार्थ करायचा असतो. परमार्थासाठी फार वेगळं काही लागत नाही, मी वारंवार सांगत आलेलो आहे. कारण जे ऋषी मुनी व्यासांनी पुराणामध्ये जे सांगितलेलं आहे हेच आपण पुढे सांगतोय. आपल्या पदरच्या याच्यामध्ये काही नाही. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. मृत्यू आला की पुढे परत जन्म आहेच. काय होतंय की गावामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू होतो आणि सगळे त्याच्या आत्महत्येला जातात. आणि ते जातात स्मशानामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहतं त्याला एक प्रकारचं वैमनस्य आलेलं असतं, वैराग्य आलेलं असतं. त्या ठिकाणी चर्चा होते, चांगला होता, असं होतं, तसं होतं. काही काळापुरतं ते स्मशान वैराग्य आलेलं असतं. कबीर म्हणतात, अरे बाबा, मी सांगून सांगून तुम्हाला दमलो, पण तुम्हाला कळत कसं नाहीये की काळ तुमच्या पाठीशी लागलेला आहे. तर तुम्ही काय करा, त्या एका भगवंताची कास धरा, भगवंताला आळवा. कबीरजी म्हणतात, झूठे सुख को सुख कहे, मानत है मन मोद, जगतच्या बाना काल का, कुछ मुठी कुछ गोद. कबीरांनी अतिशय छान उदाहरण दिलंय. कबीर त्या जात्याकडे पाहतात. जात्यामध्ये दळण दळत असती, गृहिणी त्या जात्याकडे पाहून कबीरांना रडायला येतं की आपली ही अवस्था ह्या सुपातल्या दाण्यासारखी होणार आहे. परंतु कबीरचा मुलगा जो कमाल असतो ना, तो सांगतो, पिताजी, या जात्यामध्ये सगळे धान्य भरले गेले, पण त्याच्यातले काही 4-2 दाणे जे आहेत ना, ते त्या जात्याच्या जी आरी असती ना लोखंडाची, त्या आरीजवळ थांबलेले आहेत. त्याचं पीठ नाही झालेलं. जे दाणे जात्याच्या आरीजवळ थांबले ते वाचले. तसे या विश्वामध्ये जे साधू संत हरीजवळ चिटकले तेच वाचले. त्यामुळे संतांनी आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला. ते पण जात्यात जाऊन पडले होते, म्हणजे ते सुद्धा या देहा आणि प्रपंचात आलेले होते. परंतु त्यांनी आपली कशी सोडवणूक करून घेतली की त्यांनी त्या आरीला धरून राहिले. जसं त्या दाण्यांनी आरीला धरून राहिले मग ते वाचले, तसं आपण एका हरीला धरून राहावं.
तर आपल्या याच्यातून सोडवणूक होणार आहे. काही जण म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल आयुष्य म्हणतील ते अतिमूर्ख. मेल्यावरती काय मोक्ष आहे का आपल्याला? मोक्ष हा नरदेहामध्येच आपल्याला मिळवायचा आहे. दीप गेल्यावर कैसाची प्रकाश, एकदा दिवा विजल्यानंतर प्रकाश पडणार आहे का थोडाच? आपले जे काय म्हणतो आपण इच्छा, लोभ, जे षडरूपी आहेत ते आपल्या परत जन्माला कारणीभूत आहेत. काळाबरोबर आपण जाणार आहोत. मृत्यू हा सारखा पुढे सरकत आहे, परंतु त्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. त्याचं भान ठेवून कार्य केलं पाहिजे. मृत्यू प्रत्येकाला ठरलेला आहे, पण मृत्यू समय तरी किमान भगवंताचं नाव आपल्याला यावं, आपल्या मुखामध्ये त्याला आठवावं, चित्तामध्ये त्याला आठवावं, मुखामध्ये त्याचं नाव असावं. म्हणून माऊलीने सांगितलेलं आहे, आणि मरणी जया जे आठवे तो तोची गती ते पावे. मरणाच्या समय ज्याला ज्याची आठवण होती तो त्या गतीला पावतो. पण खरं म्हणजे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकूच नाही, आपली आपण सोडवून करून घ्यावा, मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. मोक्ष आम्हा मेल्यापाठी, मेल्यानंतर मोक्ष मिळेल याची काही शाश्वती नाहीये. म्हणून आज चांगलं कर्म केलं पाहिजे. नराचा नारायण होणं आपल्या ह्या देहामध्ये आपल्याला आपल्या हातामध्ये शक्य आहे. आपण काय करतोय की आपण खूप पराक्रमी आहोत, चिरंजीव अशा पद्धतीने वागतोय. हो, पराक्रमी तर दुर्योधन पण होता ना, पण शेवटी विजय अर्जुनाचा झाला. कारण काय करत होता की दुर्योधन हा शकुनीचा सल्ला घ्यायचा आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. त्यामुळे आपण काय केलं की आपल्या दृष्टीने आपल्याला संत आहे श्रीकृष्ण आहेत असं समजावं आणि त्यांच्या सल्ल्याने वागावं. त्यांनी आपल्यासाठी जे काही उपदेश करून ठेवले आहेत त्या मार्गाने चालावं, तरच आपली सोडवणूक होणार आहे.